संभलना सिखाया। थाम के उंगली चलना सिखाया, राह में गिर के संभलना सिखाया। नाम दिया पहचान हमें दी, हम जोड़े तो उड़ान हमें दी। सपनों का जहान है पापा, मेरा आसमान है पापा, मेरा आसमान है पापा। झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला। अरे काट कुट वाट म्हणजे पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची। तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची। मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची। तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची। जीवनाच्या अथांग सुरू असलेल्या प्रवाहात काही माणसे अशी येतात की जी आपल्या मनात खोलवर घर करून राहतात, आपली वाटतात। असेच अनेकांना आपले हक्काचे वाटणारे व्यक्तिमत्व आपला भाऊ अर्थात प्रकाश भाऊ, प्रकाश नानाभाऊ मोरे। सेक्टर 14-15 आणि परिसर हे आपले कुटुंब मानणारा, तेथील समस्या सोडवण्यासाठी अथक कार्यरत असणारा, सेवाभावी वृत्तीचा आपला माणूस। 14 ऑक्टोबर 1974 रोजी मुंबईत सौ मंदाकिनी आणि श्री नानाभाऊ विठ्ठल मोरे या दाम्पत्याच्या पोटी जन्म झालेल्या प्रकाशभाऊंचे शालेय शिक्षण काळा चौकीच्या शिवाजी विद्यालयात झाले। शालेय जीवनात विविध स्पर्धांमध्ये आघाडीवर असणारे प्रकाशभाऊ विशेषत्वाने चमकायचे ते वक्तृत्व स्पर्धेत। त्यांच्यातील नेतृत्व गुण तेव्हापासूनच झळकू लागले होते। पुढे कलावंत घडवणारे महाविद्यालय म्हणून लौकिक असणाऱ्या MD कॉलेज परळ येथे महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांच्यातील कलागुणांना धुमारे फुटले। विविध प्रकारचे मॉडेल्स बनवण्यात त्यांना विशेष रुची होती। फोटोग्राफीच्या आकर्षणातून रितसर फोटोग्राफी शिकत त्यांनी पुढे फोटोग्राफीचा व्यवसायही यशस्वीरित्या केला। वडिलांचा भाजीपाल्याचा व्यवसाय असल्याने महाविद्यालयीन जीवनापासूनच मार्केटमध्ये व्यवसायास सुरुवात झाली। फोटोग्राफी, भाजीपाल्यासह दुधाच्या व्यवसायातही उडी घेत अनेक चढउतारांवर मात करीत त्यांनी यश प्राप्त केले। 1995 भाजीपाला मार्केट मुंबईतून नवी मुंबईत APMCमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर प्रकाशभाऊ नवी मुंबईत आले आणि अस्सल नवी मुंबईकर बनले। या काळात त्यांचा संपर्क नवी मुंबईचे प्रथम महापौर डॉक्टर संजीव नाईक साहेबांशी आला। मूळची सामाजिक कार्याची आवड असल्याने मुलांचे शाळा कॉलेजातील प्रवेश, अडचणीत असलेल्या नागरिकांना वैद्यकीय व इतर विविध प्रकारची मदत, तरुणाईला भावणाऱ्या क्रिकेट व इतर स्पर्धांचे आयोजन, दहीहंडी व इतर उत्सवांचे नियोजन अशा विविध माध्यमांतून सामाजिक कार्याला सुरुवात झाली। सर्वसाधारणपणे कामापुरते कार्यकर्त्यांना जवळ करणारे अनेक राजकारणी आढळतात, पण कार्यकर्त्यांना आपला मुलगा, आपला भाऊ मानून प्रत्येकाच्या सुखदुःखात आधार देणारे, धावून जाणारे, मदत करणारे प्रकाश भाऊ कार्यकर्त्यांसोबत एका ताटात जेवतात, त्यामुळे अधिक आपले वाटतात। परिसरातील सोमेश्वर शिवमंदिर, सिद्धिविनायक मंदिर स्थापना प्रक्रियेच्या नियोजनात सहभागी होत दिमागदार मंदिरे उभी करण्यात सक्रिय योगदान देता आले। पुढे महाशिवरात्री उत्सव तसेच विविध समारंभ आयोजनात
प्रकाश भाऊ नेहमीच आघाडीवर राहिले. सामाजिक कार्यात रुची घेताना नाईक परिवाराशी जुळलेल्या स्नेहबंधातून प्रकाश भाऊ राजकारणाच्या प्रवाहात आले. 2010च्या नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभागाचे आरक्षण महिला राखीव झाल्याने नाईक परिवाराचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या MGM कॉम्प्लेक्स व सेक्टर 14-15 आणि परिसरातील या प्रभागात ज्ञानेश्वर नाईक साहेबांनी लोकनेते गणेशजी नाईक साहेब, संजीवजी नाईक साहेब आणि संदीपजी नाईक साहेब यांच्याशी चर्चा करून प्रकाश भाऊंच्या सुविद्य पत्नी शिल्पा वहिनींना विश्वासाने उमेदवारी दिली आणि त्या बहुमताने निवडून आल्या देखील. एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक कर्तबगार स्त्री उभी असते असे सरधोपट वाक्य भाऊंनी स्वकृतीतून बदलले. 15 फेब्रुवारी 1997ला शुभविवाह होऊन जीवनसाथी झालेल्या शिल्पा वहिनींच्या अर्थात एका यशस्वी नगरसेविकेच्या पाठीशी भाऊ कर्तबगार पुरुष म्हणून खंबीरपणे उभे राहिले. मूळचा सेवाभावी स्वभाव असल्याने भाऊंनी सर्वांना आपलेसे करत शिल्पा वहिनींच्या साथीने प्रभागातल्या अनेक समस्या मार्गी लावल्या. नवनवीन कामांची, प्रकल्पांची, सुविधांची पूर्तता करीत लोकांना अपेक्षित असलेले काम केले. लोकांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे 2015च्या निवडणुकीत स्वतः प्रकाश भाऊंना उमेदवारी मिळाल्यानंतर प्रभागातील नागरिकांनी विश्वासाने आणि एकदिलाने साथ दिली. बहुमताने निवडून आल्यानंतर भाऊ अधिक सक्रिय झाले. प्रभागातील नागरिकांशी दररोज संवाद साधत, प्रभागात नियमित फेरफटका मारत, 24/7 365 दिवस जनसेवेसाठी उपलब्ध राहत भाऊंनी प्रभाग सुधारणा कामांचा धडाका लावला. क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीचे सभापती म्हणून नवी मुंबई महापौर चषकांतर्गत 25हून अधिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करीत नवी मुंबईतील उदयोन्मुख खेळाडूंना क्रीडागुण सिद्ध करण्यासाठी संधीचे दरवाजे खुले करून दिले. विविध कला स्पर्धांतून नवी मुंबई शहराला सांस्कृतिक चेहरा प्रदान करण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचे म्हणजे शत्रूलाही आपलेसे करीत संपर्कात आलेल्या प्रत्येकाशी हृदयस्थ नाते जोडले. प्रभाग हाच भाऊंचे कुटुंब झाले. प्रभागाकडे कौटुंबिक आपुलकीने लक्ष देताना भाऊंनी आपल्या कुटुंबावरही जीवापाड प्रेम केले. मंदाकिनी आणि नानाभाऊंचा आदर्श मुलगा, बहीण ज्योती आणि बंधू किशोर यांचा पाठीराखा भाऊ, शिल्पा वहिनींचा समर्थ जोडीदार, प्रतीक्षा आणि परीचे लाडके वडील अशा विविध भूमिकांतून प्रकाश भाऊंनी कुटुंबाला बांधून ठेवले. कारण प्रत्येकाला जोडून ठेवणे हा प्रकाश भाऊंचा मूळचाच आंतरिक स्वभाव आहे. कोविड काळात त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेकांना विविध प्रकारे केलेल्या मदतीमुळे त्यांच्यातील सेवाभावी वृत्तीचे दर्शन सर्वांनाच झाले. लहान थोरांशी त्यांचा असलेला निर्मळ जिव्हाळा ही त्यांची ताकद आहे. अनेकांच्या जीवनात त्यांनी आपुलकीचा प्रकाश पेरला आहे. म्हणूनच प्रत्येकाला ते आपला भाऊ वाटतात. हक्काचा प्रकाश भाऊ. आज वयाची 50 वर्ष अर्थात हाफ सेंचुरी पूर्ण करताना त्यांच्या समाधानी, संपन्न, आरोग्यपूर्ण व सेवाभावी यशस्वी जीवनासाठी उदंड शुभेच्छा.